कंपनीला तुम्हाला काही अडचण नाही द्यायची वहिवाट वाढ लागू नये मग साड्याचे वाढून नकाशा सहित नकाशा सहित ते बी असं तसं नाही बोगस कुठं आकाश सर चलत आम्हीच गेलतो उत्तम पांढरे मी आमचा कंपाऊंड लवकर करा तातडीने करा असं म्हणणं आमचं होतं पण हे त्याला प्रॉब्लेम आलं घ्या त्याला जमीन कंपनीला द्यायची नाही खूप मोठा माणूस आहे तो त्याचं नाव अरे ते काय होईन मग आम्हाला अडचण होईन पुढं इथं ओढईमध्ये तो जाण्या येण्यासाठी त्याला रस्ता तो मागणारच येईल तुम्हाला उद्या आणि त्याचा प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो नकाशा पहा तुम्ही त्याची वय कुणी वाढला काढा साईड ना पूर्व पश्चिम आणि तो काही येठण छाप माणूस नाही कंपनीचा एस टी मंडळाचा रिटायर झालेला माणूस आहे खूप पैशावाला आहे तो वाट मग प्लॅटा कंपनीला उघडायला येईन नीट वाट पाहिजे इकडं मी तुम्हाला माहितीच तो सांगतो माझ्या जाऊन द्या पण आम्हाला नाही तकलीफ झाली पाहिजे ना इथं आम्ही काय त्याच्या मायाला आधीच जर इथं मला पूर्ण नकाशे माझ्याकडं 1972 पासून लढतो मी या वावरात मोदींदात 50 बारे आलेले गेलेले कोणती जमीन कुठून येते मला पक्क माहिती आहे गावातल्याला काळ्या कुत्र्याला माहीत नाही सगळी जमीन कंपनीला ह्या कडीच्या त्याकडीला तिकडे काही इकडे काही 10-5 एकर जमीन हडप केलेली कंपनीनं हा अतिक्रमण केलं कंपनीनं पण मला काय करायचं मग काय बापात चाललं मी शांत आहे मग काही झालं नाही ना विषय काय आला कुठं पण जो पाहुणा आहे आमचा तो पाहुणा आहे आमचा बरं का तो उद्या म्हणे बा फाटे साहेब तुम्ही इथं होते मग तुम्ही याला आमच्या संदर्भात काऊन नाही सांगितलं काही जो टाइम मतलब यहाँ पे ना करेंगे इधर करेंगे जास्त काय फक्त 15-20 फुटाचं अंतर आहे फक्त जादा नाही बर तर पुढाले पॉईंट मारून आणि मला काही बरं का म्हणजे असं मला काही अधिकार नाही पण उद्याचा प्रश्न गंभीर आहे इथं आम्हाला तकलीफ होईन तेव्हा तुमच्याकडून हक्कानं वाढ घेणार आहे नकाशाची वाढ आहे ताड्याच्या वावरतून वय वाढतेची नकाशा आहे माझ्या घरात पाहिजेला 7,000 रुपये खर्चून नकाशा काढायला मी पूर्ण गाईच्या माझ्यापासून तर खाल्लाकडे लगेच म्हणतो लोक कोणाचा वावर कुठून हे मला तत्वतंत्र माहिती हॅलो